अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या चंपाषष्ठीची आज सांगता होतीये। त्यानिमित्तानं मोठ्या संख्येने भाविक जेजुरीमध्ये आलेले आहेत। आपण बघू शकतो सकाळपासूनच मोठी गर्दी जी आहे ती भाविकांनी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। काल दिवसभरामध्ये साधारणतः 2 लाख भाविकांनी या दर्शन घेतल्याचा अंदाज जो आहे तो मंदिर प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला आहे। ही चंपाषष्ठी नेमकी काय असते, याचं महत्त्व काय असतं, याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत देवस्थानचे पुजारी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। काय आहे या चंपाषष्ठीचं महत्त्व, किती वर्ष झाले ही साजरी केली जाते? हा चंपाषष्ठीचं महत्त्व म्हणजे मार्गशुद्ध प्रतिपदा ह्या दिवसापासून हा चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात होती। चंपाषष्ठी उत्सव म्हणजे खंडोबाचं नवरात्र असतं 6 दिवसाचं। शंकराने मार्तंड भैरवाचा जो अवतार घेतला आणि मणिमल्ल दैत्य होते ते फार महातले होते, त्यांचा वध करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाच्या रूपात अवतार करून त्यांचा वध केला चंपाषष्ठी दिवशी। म्हणून हा आनंद उत्सव हा चंपाषष्ठी उत्सवाचा साजरा केला जातो। आणि आनंद उत्सव साजरा करताना देव ऋषीगणांनी सर्व ऋषीगणांनी चंपाषष्ठीची चाफ्याची फुलं व भंडारा उधळून करत म्हणून चंपाषष्ठी असं नाव पडलं। आणि ह्या दिवसाला भरीत रोडगा म्हणजे वांग्याची भाजी बाजरीची भाकरी याचा खंडोबाला नैवेद्य व पुरणपोळीचा नैवेद्य हा देवाला दाखवला जातो। मार्ग म्हणजे चंपाषष्ठी म्हणजे चातुर्मास पाळला जातो, 6 महिने वांग खाल्लं जात नाही। चंपाषष्ठीला ज्यावेळेस खंडोबाला नैवेद्य दाखवला जातो त्या दिवसापासून वांग खायला सुरुवात करतात। आणि आज खंडोबा मंदिरामध्ये सर्व भाविकांना महाप्रसादाचा इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। जेजुरीमधल्या लोकांना प्रत्येक घरी जेजुरीमध्ये आज प्रत्येक घरी वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी बनवली जाते, परंतु जे भाविक येतात त्यांना मात्र याचा आस्वाद घेता येत नाही। म्हणून मंदिर प्रशासनानं गेल्या अनेक वर्षापासून या दिवशी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। साधारणतः कशा पद्धतीनं वांगी येतात, काय त्याचं महत्त्व आहे? सर्व भाविक भक्त ते देवाचा कुलदैवत आहे सर्वांचं। सर्व भाविक भक्त थोडं वांगी असेल, किराणा माल सामान असेल, बाजरीचं पीठ असेल, हे सर्व अन्नदान मंडळाला देतात। आणि त्यांच्या ह्याच्या सगळ्या दिलेल्या आहे भक्तांनी, त्याच्यामधून आम्ही भाविकांना हा प्रसाद दिला जातो। साधारणतः किती किलो वांगी जमा होतात आतापर्यंत झालेले आहेत? साधारणतः 1000 ते 1200 किलो वांगी आमच्यापर्यंत आता पोहोच झालेली आहेत। आपल्यासोबत मंदिर देवस्थानचे विश्वस्त देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। साधारणतः मंदिर प्रशासनाच्या वतीनं कशी भाविकांची सेवा? सर्व भाविक भक्तांना जय येळकोट जय मल्हार। आज चंपाषष्ठी निमित्त मी सर्व भाविकांना शुभेच्छा देतो। या ठिकाणी मंदिर व्यवस्थापन म्हणजेच विश्वस्त मंडळाकडून सगळ्यांची सकाळपासून आज गर्दी सुरू आहे। प्रचंड प्रमाणात गर्दी 3 वाजल्यापासून मंदिर उघडलेलं आहे आणि प्रचंड प्रमाणात गर्दीचा ओघ आपण या ठिकाणी पाहत आहात सुरू आहे। या ठिकाणी मंदिर व्यवस्था दर्शन रांगेची व्यवस्था केलेली आहे। मंदिरातर्फे पुजाऱ्यांतर्फे आणि विश्वस्त मंडळातर्फे भोजनाची व्यवस्था आज दिवसभर यांच्यासाठी भाविकांसाठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। साधारणतः महाप्रसादाचा लाभ किती भाविक घेतील का? कमीत कमी 1 ते 1.5 लाख भाविक आज या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतील, भाविक दर्शनाचा लाभ घेतील। आणि गेल्या 6 दिवसापासून कमीत कमी 8 ते 10 लोकांनी भेट देऊन जेजुरी गडावर दर्शन खंडोबाचं घेतलेलं आहे। मागच्या चंपाषष्ठीच्या काळात साधारण 8 ते 10 लाख भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेतल्याचा अंदाज जो आहे तो मंदिर प्रशासनाने व्यक्त केलेला आहे। खरं तर आजचा दिवस महत्त्वाचा असतो चंपाषष्ठीचा, कारण प्रत्येक येणाऱ्या भाविकाला जे आहे ते मंदिर देवस्थान असेल, पुजारी असतील, सेवेकरी वर्ग असेल यांच्याकडून भरीत आणि वांगे बाजरीची भाकरी याचा महाप्रसाद मिळतो। आणि हे खाण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते जेजुरीमध्ये येत असतात। कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।